नाशिक शहरात गोळीबाराचे सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास शहरातील रविशंकर मार्गावर महादेव सोसायटी येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। अमोल काठे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मयत काठे यांच्या पत्नीचे कुंदन सोबत प्रेम संबंध होते। पत्नी फारकत देण्याच्या मनस्थितीत होती। कुंदनमुळे आपला संसार मोडल्याचा राग काठेच्या मनात होता। याचा जाब विचारण्यासाठी काठे कुंदनकडे आला होता। दोघांमध्ये वाद झाले। वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले। काठे याने शस्त्राने कुंदनवर वार केला तर कुंदन याने प्रतिकार करत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। उपनगर पोलिसांनी घटनाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मयतास नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनैतिक संबंधातून हा गोळीबार झाल्याची माहिती मयत काठे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।